आधी माझा सीच गेला, मग यांचा खून झाला। मॅम, तुमचा कोणावर संशय? अजय आणि धनराज भाऊनी मिळून वहिनींना 5 लाख रुपयाला फसवलं। राजन पर्वतेच्या नावाने का कुरिअर केलंस तू? संजनाला आणि मला एक खूप मोठं प्रोजेक्ट मिळालं होतं। राजन पर्वते ते काढून घेईल अशी भीती होती। म्हणजे तू आणि संजनाने मिळून धनराजचा खून केला का? नाही, आम्ही नाही खून केला कोणाचा। मग व्हिडिओ कसा तुझ्याकडे? हॅलो, माय सेल्फ विश्वजित चंद्रा, अजय देशमुखांचा लॉयर। थँक्यू सो मच सर। हाच केवळ तुमच्यामुळे आणि केवळ तुमच्यामुळे मला बेल मिळाली। हो, थँक्यू सो मच। मला खात्री होती तुम्ही अजयची केस घेतली म्हटल्यावर त्याला बेल मिळणारच, आणि आय होप की अजय या केस मधून लवकर निर्दोष सुटेल। सर, किती दिवस लागतील साधारणतः या केसमधून बाहेर पडायला? म्हणजे किती तारखा पडतील? काय ना, मला खूप मोठं प्रोजेक्ट मिळालंय, मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं। आता बेल मिळाली ना, सो गो एन्जॉय योरसेल्फ, डोंट थिंक टू मच, ओके? सर, पण तुम्ही फीज नाही सांगितली। माझी फीज? सर सांगा ना सर, जी काय असेल ती मी देऊन टाकेन सर। I don't think you will be able to manage. सर, आय विल अरेंज, तुम्ही सांगा। तुम्ही दोघे मिळून सुद्धा माझी फीज नाही देऊ शकणार, सो जस्ट चिल, ओके? पण मग सर फी नाही तर कसं? अरे नाही, माझी फीज मिळाली मला। मॅडम, मागच्या वेळी पण राजन पर्वतेच्या अरेस्ट वेळी असंच झालं होतं। एक्झॅक्टली, या विश्वजित चंद्रामुळे ना गुन्हेगार मोकळे सुटतात। मॅडम, तुम्ही का नाही बोलत काही? काय बोलणार? हेच की आपल्या केसमध्ये असं वारंवार ऑब्स्टेकल्स आणू नका म्हणून। त्यांना ऑब्स्टिकल्स क्रिएट करायचे आहेत, मग त्यांना करू द्या ना। आपला आपल्यावर कॉन्फिडन्स आहे ना? आहे की नाही? आहे मॅम, आणि आपली बाजू खरी आहे। ओनली दॅट मॅटर्स। एनिथिंग एल्स? नो मॅम। सर, हाँ? यू श्योर? डोंट वरी, जस्ट गो एंड एन्जॉय योरसेल्फ। चला, बाय बाय। Hey, hi. Once again, I won. यू आर पथेरिक। Please, यार, that is my profession. प्रोफेशनलिझम मलाही कळतं, पण तू तुझ्या प्रोफेशनचे एथिक पाळ। प्लीज यार, रेवती, लेक्चर देऊ नकोस मला आता, ओके? काय चांगलं काय वाईट हे मला सुद्धा कळतं। म्हणूनच सांगते की तू या गुन्हेगारांना कितीही वाचव, पण मी त्यांना अरेस्ट केल्याशिवाय राहणार नाही। जर तू म्हणालीस ना, तर या सगळ्या गुन्हेगारांची एकही केस मी घेणार नाही। देयर हॅज टू बी अ रिक्वेस्ट विथ लव्ह। रिक्वेस्ट? माय फूट विश्वजीत, तुझ्यासारख्या करप्ट माणसाला रिक्वेस्ट करायची मला काही गरजच नाही। ॲज अ फ्रेंड सांगावं असं वाटलं म्हणून सांगायला आले, अँड ॲज ऑलवेज डिसिजन विल बी योर्स। वन्स अगेन रेवती, रिक्वेस्ट विथ लव्ह। आय हेट यू। सी, दॅट इज युअर चॉईस, आय कांट हेल्प इट। यू नो व्हॉट विश्वजीत, आय हेट एव्हरीथिंग अबाउट यू। मॉरली एवढा करप्ट आहेस ना तू की मी तुझी सावली ही चिववर पडू देणार नाहीये। इनफ। ए रॉकी, खाऊन घे बरं आधी।
मग खेळ. अरे खाऊन घे म्हणतेय ना, घे आधी खाऊन. काय हट्टीपणा चाललाय? शाळेला जायला उशीर होतोय, घे बरं दूध तरी पी. रॉकी, तू जर हे लवकर संपवलंस ना की मी तुला मस्त गेम शिकवेल. कुठला? तू आधी खा, मग सांगेन. घे. तुझं ऐकतोय बघतो, तूच समजवत जा त्याला. आजपासून रॉकी माझी जबाबदारी. तू माझ्यासोबत खेळणार ना? हो. आधी दूध संपव. काय रॉकी बेटा, कशी चालली शाळा तुझी? आता गुंडाचं पोरग म्हणून चिडवत नाहीत ना तुला? नाही, आता भागूबाईचा मार खाऊचा मुलगा असं चिडवतात, असं सांगत होता तो. की मुलं म्हणजे ना वैतागवाडी असतात, त्यांना देवाघरची फुलं का म्हणतात देवच जा. अरे सांगायचं त्यांना, भागूबाई नाही मी राजन पर्वत आहे म्हणून. सांगितलं, माझे पप्पा भागूबाई नाहीत, त्यांना मार नाही लागला, त्यांनी तर खोटं खोटं नाटक केलं होतं असं सांगून आलाय तो शाळेत. असं बोलला तू? मूर्ख आहेस का? ये तू खाऊन घे, पी दूध. बघा रुसला ना तो, कशाला ओरडलात त्याला? मग काय आरती करू तुझी? मी एवढा मोठा पिक्चर तयार केला, चित्र तयार केलं, माझं डोकं फोडलं आणि बाप खोटा आहे म्हणून आलास तू? कसं करिअर घडणार तुझं? माझा वारसा कसा चालवणार आहे तू? महान माणसांची पोरं मूर्ख असतात म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आहे हा पोरगा. जा घेऊन जा शाळेत. ये रॉकी. नमस्ते साहेब. जाम इन्सल्ट केलाय त्या वकिलानं. 50 वकील आहेत आपले. कोण वकील? तो विश्वजित चंद्रा. साल्याने तुमची केस घेतली नाही, त्या चिरकुट अजयची केस घेतली. अजय? तो सीटचा मित्र. त्याला त्या सीटच्या बापाच्या खुनाखाली आत टाकला होता ना, साल्याने बेलवर सोडवलाय त्याला. पण त्या मूर्खाची केस कशी काय घेतली तर? तेच तर ना, तुम्ही एवढं त्या संजना मॅडमला पैसे घेऊन पाठवलं त्याच्याकडे, तुमचं पण ऐकलं नाही तो, आणि आता त्या अजयला बेल मिळवून दिलीये. हो सर, या घरात संजनाचं नाव घ्यायचं नाही. किती वेळ सांगितलं तुला? सॉरी साहेब. साहेब पण त्या वकिलाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मला डोक्यात जातोय माझ्या. त्याला चांगला धडा शिकवला पाहिजे साहेब. ते करूच आपण, पण जे झालं ते चांगलंच झालं. एक काम कर, त्या रिपोर्टरला फोन कर जरा. कोण रिपोर्टर सर? ज्याच्या बरोबर डील झाली आपली तो. अच्छा रोहन. हा, पण त्याला कशाला कॉल करायचंय? सांगितलं तेवढं करायचं. जास्त अक्कल पाजळायला जाऊ नको तू. मॅडबाईचा आता कसा बँडबाजा वाजवतो बघ. पुन्हा एकदा पोलिसांना अपयश, पुन्हा एकदा गुन्हेगार सुटले, पुन्हा सेम पॅटर्न. तेच अधिकारी आणि तेच वकील. सिद्धांत छाया आणि त्याच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेला अभिनेता अजय देशमुख याला कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. आणि त्याला जामीन मिळवून देणारे सुप्रसिद्ध वकील विश्वजित चंद्रा हे दुसरे तिसरे कोणी नसून या केसच्या तपास अधिकारी रेवती बोरकर यांचे पती आहेत. आता याला निव्वळ योगायोग समजावा की पोलिसांच्या तपासातल्या त्रुटी. जिथं कुंपणच शेत खातंय तिथं सिद्धांत छायाला न्याय मिळणार तरी कसा? पोलीस हे प्रकरण दाबत तर नाहीये ना? हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. महाराष्ट्राला उत्तर हवंय, उत्तर. सिद्धांत छायाच्या संशयास्पद मृत्यूला आज 2 महिने झालेत, तरी पोलिसांना केस सोडवण्यात यश येत नाही. 2 महिने पोलीस काय करत होते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. आज आपण जाणून घेऊया सामान्य जनतेच्या यावर काय प्रतिक्रिया. काय वाटतं तुम्हाला या सगळ्यावर? पोलीस त्यांचं काम करताय,
पण पोलीस उठसूट कोणालाही अटक करता यावर तुमचं काय मत? हे चुकीचं आहे. पोलीस सामान्य जनतेला विनाकारण छळतात असं वाटतंय का तुम्हाला? होय, काल माझ्याकडून 500 रुपये फाईन घेतला. 500 रुपये काय कमी आहेत का? आम्ही कष्ट करतो पैसे मिळवण्यासाठी. खून कोणी केलाय हे कळायलाच पाहिजे लवकरात लवकर. पण पोलीस कोणालाही अटक करतायत. चुकीचं आहे ते. पोलीस काही कामाचे नाही, फक्त पैसे खायला पाहिजे त्यांना. एकूणच सामान्य जनतेच्या मनात पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय. अभिनेता अजय देशमुख याला अटक केल्याने सामान्य जनतेच्या मनात राग आहे. पोलीस चोराला सोडून संन्याशाला फाशी देतात असा काहीसा स्वर लोकांच्या मनातून उमटतो. सिद्धांत छायाच्या आणि त्याच्या वडिलांच्या मारेकरांना पोलीस शोधणार की सामान्य जनतेचा असाच छळ करणार हे येणारा काळ सांगेल. मी कॅमेरामन बंटीसह शिवानी देसाई, न्यूज लोकगर्जना. May I come in, madam? Come in. मॅडम, त्या न्यूज परत सुरू झाल्यात. कसल्या? सिद्धांत छायाचा खून, त्याच्या वडिलांचा खून. न्यूज चालवणं न्यूजवाल्यांचं काम आहे लक्ष्मी. पण मॅडम, परत तुमचं नाव घेतायत. सगळा ब्लेम तुमच्यावरच टाकतायत. न्यूजवाले ज्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन करतात ते जर आपण फॉलो केलं ना लक्ष्मी, तर एकही केस सुटणार नाही. करू दे त्यांना काय करायचं. पण ते तुमचे मिस्टर. काय करणार लक्ष्मी, सगळे आपापले व्हर्जन्स चालवत आहेत. मिळतील ते कनेक्शन्स शोधतायत. काय करणार. एनिवे लक्ष्मी, तू मला सांग, तुला काय वाटतं खून कोणी केला असेल? मला सांग ना, तू पण एखाद्या पॉसिबिलिटीचा विचार केला असेल ना. काय वाटतं तुला? सिद्धांत छायाचे मित्र अजय, कुलदीप किंवा ती संजना, राजन पर्वते, शिवानी, कोण वाटतं तुला? मॅडम, आपण या सगळ्यांची चौकशी केली पण सगळे सुटले. सुटले तर त्यांना परत पकडू. पण मला ऐकायचंय की तुला काय वाटतं या बाबतीत. मॅडम, मला असं वाटायचं की सिद्धांत छायाच्या वडिलांमध्ये झोल आहे. तो माणूस पैशांसाठी किती हावरा आहे हे आपल्याला माहिती आहे. सिद्धांत छायाच्या पैशांवर त्यांचा डोळा होता आणि पैशांसाठी माणूस कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही ना. आमच्या शेजारच्या गल्लीमध्ये एका म्हाताऱ्या बाईचा खून झाला. कुणालाच कळत नव्हतं की नक्की खून कुणी केलाय. पण नंतर तपासात कळालं की तिच्याच मुलाने तिचा खून केला, इन्शुरन्सच्या पैशांसाठी. पण आता इथे वडिलांचाच खून झाला आणि ज्याने त्यांचा खून केलाय त्यानेच सिद्धांत छायाचा पण खून केला असेल. म्हणजे माझा अंदाज चुकीचा ठरला. सगळ्या पॉसिबिलिटीज एक्सप्लोर करायच्या असतात लक्ष्मी. इग्नोर करून कसं चालेल. असं होऊ शकतं की धनराज आणि अजयने मिळून सिद्धांत छायाचा खून केला. मग अजयने धनराजचा मर्डर केला, कारण हे सगळेच एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते ना. धनराज, अजय, कुलदीप, धनराज, शिवानी किंवा यांच्याच पैकी कोणी तो हुडवाला असेल. असू शकतं ना. वाय नॉट. येस मॅडम. मॅम, बट ही इज ऑलरेडी डेड. आय नो दॅट वाडकर. पण आपलं सुद्धा चुकलं. आपण ही पॉसिबिलिटी एक्सप्लोरच केली नाही. येस मॅम. तुम्ही कशाला आला होता? मॅम, हा व्हिडिओ दाखवायचा होता. मॅम, राजन पर्वते आपल्या चौकीवर जेव्हा मोर्चा घेऊन आला होता तेव्हा कदमनी हा शूट केला होता.
येस मॅम. हा हाच तो हुडी घातलेला माणूस. सत्ताधारी आणि पोलीस या दोघांनी मिळून हा खून केलाय. वी वॉन्ट जस्टिस. आम्हाला जस्टिस पाहिजे. हा हुडीवाला इथे येऊन गेला आणि आपल्या कोणाला कळलंच नाही. मॅम त्या दिवशी गडबडच एवढी होती की नाही लक्षात आलं मॅम कोणाचे. हा कोणाला तरी इथे बाईट देतोय. वी वॉन्ट जस्टिस. आम्हाला जस्टिस पाहिजे. शिवानीचा न्यूज चॅनल आहे हा. येस मॅम. त्या चॅनलमध्ये फोन करा आणि हे सगळं फुटेज मागवा. त्याचा चेहरा नक्कीच दिसला असेल. येस मॅम. मॅडम मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या पोलीस स्टेशनला कळवलं होतं आणि त्यानुसार तो प्रथम धनराज मालाडला, मग बोरिवलीला आणि त्यानंतर दैसरला दिसलेला आहे. पुढे कुठे गेला ते कळलेलं नाही. मी ठाणे पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं होतं, तर आपल्याला कळेल की त्यानंतर तो पुढे कुठे गेला होता. धनराजचा खुनी आणि तो हुडीवाला यांना शोधणं आपली प्रायोरिटी आहे आणि ॲज अ टीम आपल्याला ही केस सॉल्व्ह करायचीच आहे. येस मॅम, डेफिनेटली. गेट गोइंग. अरे सुरडेव कुठं जाणार आहे? जीना या मरणार नाही. नाही जायचं कुठं, इथंच राहायचं. चल सुरू कर. साहेब दास ना आता. तुला थांबायला सांगितलं का? सुरू ठेव. चल सुरू ठेव. माझ्याशी डबल गेम. तुला थांबायला सांगितलं का? नाही काय केलं माहितीये ना तू? त्या हिरोला ओढणीला टांगून मारून टाकलं. नाही साहेब. आणि त्याच्या बापाला पिस्तुलाने मारून टाकलं. डायरेक्ट शूट. नाही. तेच होतं ना पिस्तूल? नाही साहेब. हे जाणं ते पिस्तूल माझं नाहीये साहेब. माझं चालू ठेव. चालू ठेव. सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. नाही तुला जेलमध्ये सडत ठेवलं ना. माझं नाव राजन पर्वते नाही. I'm sorry. काय कमी होती तुला? तुला जे पाहिजे ते दिलं. रस्त्यावरनं उचलून तुला महालात आणून ठेवलं आणि माझ्याशी गद्दारी. साहेब मी असं कधी नाही करणार. मी असं परत कधी नाही करणार. असं करण्याच्या तू कंडिशन मध्येच राहणार नाही. आता नाटक, सिरियल, पिक्चर सगळं विसरायचं आणि गपचूप इथं पडून राहायचं. कळलं? पण साहेब मी पडून राहायचं. कळलं? कळलं? मला माहितीये माझ्या मुलाचा खून तुम्हीच केलाय, पण मी नाही सांगणार कोणाला. कधीपासून व्हायरल झाला हा व्हिडिओ? मॅडम आजच व्हायरल झाला व्हिडिओ. तो न्यूज चॅनलवरचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोन्ही सेम आहेत का? नाही मॅडम, न्यूज मधल्या व्हिडिओपेक्षा हा व्हिडिओ 10 सेकंदांनी जास्त आहे. मी त्या रोहनकडे पण चौकशी केली, पण या व्हिडिओ बद्दल त्याला काहीच माहित नाहीये. हा व्हिडिओ कुठून तरी दुसरीकडून लीक झाला मॅडम.
खरं बोलतोय का तू? होय मॅडम, खोटं बोलायची हिंमत आहे का त्याची आता? कोणी व्हायरल केला असेल हा व्हिडिओ? मॅडम, सायबर क्राईम मधून रिपोर्ट आलाय. धनराजच्या मर्डरचा दुसरा व्हिडिओ कोणी पाठवलाय ते IP ऍड्रेसमुळे कळलंय. कोणी पाठवलं? छाया भालेकर, सिद्धांत छायेची आई. छाया भालेकर त्या हा व्हिडिओ कशाला व्हायरल करतील? आय डोंट थिंक सो. मॅडम, नंबर त्यांच्याच नावावर आहे आणि जे लोकेशन ट्रेस झालंय तो त्यांच्याच एरियातलं घर आहे आणि जो नेटवर्क टॉवर आहे तोही त्यांच्याच एरियातला आहे. अरे पण त्यांच्याकडे कसा येईल हा व्हिडिओ? त्यांनीच धनराजचा मर्डर केला असेल तर? वाडकर, काय बोलताय तुम्ही? मॅडम, नीट आठवा, सिद्धांत छायाचा मर्डर झाल्यापासून धनराजनं त्याच्या मृत्यूचा फक्त आणि फक्त फायदाच उठवलाय. त्यामुळे सिद्धांत छायाची आई आणि धनराज यांच्यामुळे अनेकदा भांडणं पण झाली आहेत. म्हणून कोणी आपल्या नवऱ्याचा खून करेल का? आणि केलास तरी अशा पद्धतीत व्हिडिओ पसरवेल का? ढवळे, पहिली गोष्ट, ही बाई एक आई आहे एका मुलाची. त्या मुलाचा असा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यूचा असा खुल्ला बाजार मांडला जातो हे बघून तिला राग आला असेल. रागाच्या भरात तिनं आपल्या नवऱ्याचा खून केला असेल. त्यांच्याकडे पिस्टल कुठून आलं? अरे याचाच अर्थ त्यांच्याबरोबर कोणीतरी दुसरा असणार ना, त्या एकट्या नसणार. मला नाही पटत. अरे न पटण्यासारखं काय? रागाच्या भरात माणूस काही करू शकतो. म्हणून नवऱ्याचा खून करेल असा नवरा जर असेल ना छळ करणारा, तर का नाही? आणि त्या नवऱ्यानं म्हणजे आय मीन त्या धनराजनं आतापर्यंत कसं वागलाय माहितीये ना तुम्हाला? पैशासाठी किती हव्य असेल त्याला माहितीये ना तुम्हाला? नाही बघा साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही मॅडम तुम्हाला काय वाटतं? थँक गॉड तुम्ही दोघांनी मला विचारलं. मला वाटलं तुम्ही दोघे स्वतः सॉल्व्ह करणारे सगळं. किती वेळा सांगितलंय मी तुम्हाला दोघांना, चौकशी केल्याशिवाय कुठल्याही कन्क्लुजनवर यायचं नाही. सांगितलंय की नाही? येस. मग आता काय करणार या व्हिडिओच्या बाबतीत? मॅडम, त्यांच्या घरी जाणार, फ्लॅटची पूर्ण झडती घेणार. इथे जर तो मोबाईल सापडला तर त्या मॅडमना इथं घेऊन येणार, इथे त्यांची चौकशी करणार. चला. मॅम, शिवानी, थँक्स यार, तुझ्यामुळे सुटलो मी. कसं या लफड्यात अडकलो ना मलाच कळलं. मला कल्टी देऊन पैसे कमवलेस ना, त्याचं फळ आहे. पुन्हा त्याच मुद्द्यावर येऊ नकोस. अरे मूळ तेच आहे, सगळे प्रॉब्लेम तिकडनंच सुरू झालेत ना. मला कल्टी मारणं तुला काय भावात पडलं सांग? एक तर तो रशियाचा प्रोजेक्ट तुझ्या हातून गेला बोंबलत, दुसरा हा डबल मर्डरची केस ती तुझ्या मागे लागली. ते अश्वंत तू काय बोलतेस ते? हे कर्मा इज बीच. पास झालं यार कुलदीप. तुमच्या दोघांचा कोलवर थांबवा आणि आता आपण पुढे काय करायचंय ना हे ठरवूया. पुढे काय? विश्वजित चंद्रासारखा वकील मिळालाय, सुटणार मी या सगळ्यातून. डोंट वरी. अजय, तू त्या रेवती बोरकरला इतकं लाईटली घेऊ नकोस. त्यांनी कधी काही सिरियसली घेतलंय का विचार त्याला. चोराच्या उलट्या बोंबा. अरे बास ना यार, तुम्हा दोघांना काही सिरियसनेस आहे की नाही? चल ना, चिल यार. 2 दिवसानंतर सुटलोय, सेलिब्रेट करूया. विश्वजित चंद्रांनी पण तेच सांगितलं ना आपल्याला. आम्हा मागव. हा पोपट्या, तुला तेच पाहिजे. आणि तू रे चोरा, तू पैसे लाटलेस त्याचं काय? तू दरोडे खोरा, तू त्या इनफ इज इनफ. तुम्हा दोघांना कळत नाहीये आपल्यावर काय वेळ आली आहे. अरे यार, तू कशाला टेन्शन घेतेस शिवानी? डोंट वरी, काही नाही होणार. विश्वजित चंद्र आहे ना. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. तू मी काय सांगते ते ऐकणार आहेस का नाही? ठीक आहे, ठीक आहे, तू बोल काय ते. अजय, मला तू खरं सांग, तू सिद्धच्या बाबांचा खून केलायस का? शिवानी यार. अजय, इथे प्रश्न तुझ्या एकट्याचा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. हो, अच्छा. म्हणजे तुम्हाला तुमची काळजी आहे, माझी नाही. तुला जे समजायचं ते समज. तुम्ही काय विचारते ते सांग.
हे बघ शिवानी, मी तुला खरं सांगतो, काय झालं? नको ना हा विषय यार, आपण सेलिब्रेट करूया ना आज. खड्ड्यात गेलं सेलिब्रेशन. मी तुला काय विचारते ते सांग आधी. मग खड्ड्यात गेलात तुम्ही दोघं. अजय, अजय थांब. अजय, अजय, अजय. बघितलं गेला निघून. बघितलं ना, म्हणजे मी कसा राहत असेल याच्यासोबत कळलं तुला? मला तर कधी कधी टेन्शन येतं, तू कसं काय आयुष्यभर राहणार आहेस त्याच्यासोबत. तुला कोणी सांगितलं मी अजय सोबत आयुष्यभर एकत्र राहणार आहे? काय नाही सांगितलं. तुझ्या आणि त्याच्या आयुष्याची स्वप्न रंगवत असतो तो. माय फुट. असं असेल तर ते सोडून चिल कर. कुलदीप, तुला कळतंय का मी काय सांगते ते? अरे अजय जर या सगळ्यात अडकला ना तर आपण दोघं सुद्धा अडकू. हे सगळं ना तुला चालणार असेल, मला नाही चालणार. कारण या सगळ्यात माझ्या करिअरचा प्रश्न आहे. माझं करिअर डिस्ट्रॉय होईल. आता पण तू आपल्याला काही सांगतच नाही म्हटल्यानंतर आपण काय करणार? तूच सांग. कुलदीप, तू एक काम कर. तू अजयला प्यायला घेऊन बस. गोड गोड बोलून त्याच्याकडनं सगळी माहिती काढून दे. त्याने तुलाच काय सांगितलं नाही, तो मला काय सांगेल? अरे म्हणून तर तुला सांगते ना, त्याला प्यायला घेऊन बस. पण तुला कंट्रोल राहील ना? सवाल आपल्या फ्युचरचा असेल तर मी कंट्रोल करणार ना यार. गुड. पण शिवानी, सध्या माझा प्रेझेंट असा आहे ना की त्याला प्यायला घेऊन बसायला माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. पैसे देते मी. डोंट. मग काय प्रॉब्लेमच नाही. माझ्याकडे असते तर मी मागितले नसते. आता 2000 काय होणार? आजकाल बार मध्ये काय रेट चालू आहे माहिती आहे तुला? हे नाही पुरणार. साहेबांचं ते रशिया कॅन्सल जरी झालं असेल तरी स्टँडर्ड वाढलंय त्यांचं. पण बार मध्ये कशाला बसायला हवे? घरात बसा ना. अगं कमॉन यार, अशी माहिती काढून घ्यायची तर जरा आजूबाजूला असं वातावरण पाहिजे ना व्यवस्थित. तू एक काम कर, तू अजून 3000 रुपये दे मला, मी बाकी बघतो. होईल बरोबर. आहेत का? आहेत. पण पक्का माहिती काढशील ना त्याच्यात? हा मग पक्का काढून घेणार. म्हणजे काय काढून घेणार? घराची जळती घ्यायची तुमच्या. डोळे इकडे बघा आतमध्ये. काय झालं? लक्ष्मी, किचन. हा काय झालं साहेब? काय? साहेब सांगा ना काय झालं? कळेल मॅडम. मॅडम मला सांगा, धनराज आले होते का इथे? धनराज हे जिवंत आहेत? नाही, ते नाही जिवंत, त्यांचं भूत आलं होतं इथे. हो काय बोलताय तुम्ही? कळेल, सगळं कळेल तुम्हाला. साहेब, काहीच नाही सापडलं. हो काय मिळालं नाही? मला तरी सांगा ना काय नाही मिळालं. चेक करा आज मोबाईल आहे का. सापडला? हा मोबाईल कोणाचा आहे? मला माहित नाही. माहित नाही? अहो घर तुमचं, तुमच्या घरात मोबाईल सापडतो, तुम्हाला माहित नाही कोणाचा आहे? हो खरंच मला माहित नाहीये. हो
हा नंबर तुमच्या नावावर आहे मॅडम. अहो नाही नाही, माझ्याकडे तर मोबाईलच नाहीये. हा कोणाचा मोबाईल आहे? मला खरंच माहित नाहीये. मॅडम, या मोबाईल वरून धनराजांचा मर्डर झाला होता, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. असेल हो, पण मला खरंच काही माहित नाही. तुमचं तुमच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं होतं. रागाच्या भरात तुम्ही त्याचा खून केला, खरंय ना? सांगा, बोला. नाही हो, मी नाही हो यांचा, मी का खून करेन यांचा? काय 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 झालं? यांच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं होतं का? काय झालं? मी काय विचारतोय त्याचं उत्तर द्या आधी. हो म्हणजे त्या 5 लाखांवरनं वहिनी जरा चिडल्या होत्या. डोळे, लक्ष्मी ताब्यात घे यांना. येस सर, चला. हा खरंच मी नाही खून केला यांचा. मी मग घाबरू नका, चला. मॅडम चला, चौकशीत सगळं काय. साहेब मला असं वाटतं की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अर्थात कायद्याच्या प्रोसेसमध्ये जे काय असेल ते करा तुम्ही. चला चला चला. डोळे. अरे आलास तू? मला गेम शिकवणार होतीस ना? गेम? हा, तू मला सकाळी बोलत होतीस. अरे हा, एक काम कर, जा तुझा फोन घेऊन ये, मग मी तुला गेम शिकवते. हा पासवर्ड 1 2 3 4 सोपं आहे ना? हो. मम्मी कुठे? मला भूक लागली आहे. तुझी मम्मी ना बाहेर गेलीये. तुला भूक लागली ना? थांब, तुझ्यासाठी खायला आणते. नाही, पहिला घे. तुला गेम शिकवते, पण आता तू बाहेरून आलायस की नाही, आणि मम्मीने काय सांगितलंय, बाहेरून आल्यावर हातपाय धुवायचे. हा, मग जा हातपाय धुवून ये. जा लवकर आवरून ये, मग शिकवते. हा हॅलो. हॅलो रेवती मॅडम, मी करीना बोलते. करीना, कुठे आहेस तू? मी राजन पर्वत यांच्या घरी आहे. तिकडे काय करतेस तू? मला त्या संजना मॅडमनी कामावरनं काढून टाकलं. मग राजन साहेबांनी त्यांच्या घरी आणलं आणि माझा फोन सुद्धा काढून घेतला, म्हणून मला फोन पण नाही करता आला तुम्हाला. ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नको, मी तिथे पोलीस पाठवते. नाही नको, मी ठीक आहे. आणि आपल्याला राजन साहेबांच्या बातम्या सुद्धा पाहिजेत ना? करीना प्लीज, बातम्या हव्यात पण रिस्क घेऊन नको. तुझं तिथे राहणं रिस्की आहे. नाही, मी ओके आहे, आणि हे मला कामाचा पगार सुद्धा देणार आहे. अगं हो, पण तुझी आई तुझी खूप काळजी करते, तिला काहीच माहिती नाहीये. मी करते आईला फोन नंतर. आणि तुम्ही सुद्धा काळजी करू नका. मी इथे राहणं गरजेचं आहे ना. आपल्याला सीत सरांचा खुनी सापडणं सुद्धा महत्वाचं आहे. मी काय करते, मी सिव्हिल ड्रेसमध्ये तिथे एक पोलीस पाठवते, तो लक्ष ठेवेल. चालेल? हो, मी ठेवू का आता फोन? मी जर तुम्हाला कॉल केला असं कळलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. बरं, काळजी घे आणि अजिबात रिस्क घ्यायची नाही. काही झालं किती वाजता मला फोन कर. आणि आईला फोन कर आधी. हो. अरे बाबा आजा, थँक गॉड तू आलास. कशाला 50 वेळा फोन करत होता? अरे मग माझं डोकं इतकं दुखत होतं ना, मला काही सुधरत नव्हतं, काय कळत नव्हतं. मग खाली मेडिकल मध्ये जाऊन एखादी गोळी आणायची ना. माझा ते मेडिकल वाल्यांवर अजिबात विश्वास नाही. तू कसा रिसर्च करून गोळ्या वगैरे सांगतोस, मला प्लीज तुझ्या एखाद्या बॉक्स मधली पाऊच मधली गोळी दे ना. हा, बरं तू काय विचारलं नाही माझं डोकं का दुखतंय?
का? अरे बाबा, तू गेल्यानंतर शिवानीनं माझं इतकं डोकं खाल्लं ना, मला तर असं वाटतं की ज्यांना गर्लफ्रेंड असेल त्यांचं काय होत असेल ना, म्हणजे प्रश्नच पडतो है ना. सारखा अरे एकच प्रश्न विचारायची, अजयने खून केलाय का, अजयने खून केलाय का. हे बस झाला तो विषय आता. एक्झॅक्टली मी तिला हेच असं ठणकावून सांगितलं. राग आला, गेली निघून. हे घे, डोकं दुखतंय ना तुझं, ही गोळी घे. पण काय म्हणायचं यार, तू करेक्ट होतास. सेलिब्रेशन झालं पाहिजे. ते विश्वजित चंद्रा ते पण हेच म्हणत होते ना, सेलिब्रेशन झालं पाहिजे. यार तू 2 दिवस जेलमध्ये होता. पोलीस काय साधे आहेत का? असा मारला असेल तुला त्यांनी, एवढे कष्ट सहन केले, श्रमपरिहार झाला पाहिजे तुझा. मारला बिरला नाही मला. अजय देशमुख नाव आहे माझं. वा, मस्त, व्हेरी गुड. म्हणजे हे चांगलं झालं तुला मारलं नाही, पण भाई सेलिब्रेशन तर झालं पाहिजे ना. पार्टी तो बनतीये ना. ते पण तुझ्या आवडत्या बार मध्ये जाऊया आपण. तू सांग कुठे जायचं. उकट्या, तुला तेच पाहिजे, अजून काय झालं. म्हणजे हेच ओळखलंस तुम्हाला. हा, मी पार्टी देणार तुला. तू देणार पार्टी? भाई आपला भाऊ सुटलाय तर पार्टी बनतीये ना. पैसे आहेत का तुझ्याकडे? आणि असले तरी खर्च करायची तयारी आहे का? भाई तू जिगरा आहे. तुझ्यासाठी पैसे म्हणजे काय, म्हणजे झाड की पत्ती यार. काय डाव आहे रे तुझा? डाव बिव काय राजा, आपण कधी काय प्यायला बसलो नाही का? तू पहिल्यांदा असे पैसे खर्च करायला उदार झालायस ना, म्हणून विचार. कारण मला तुझं पटलंय, तुझं म्हणणं पटलंय मला. सेलिब्रेशन झालं पाहिजे, पार्टी झाली पाहिजे, अरे एन्जॉय करायला पाहिजे माणसाने. टेन्शन नाही घ्यायचं माणसाने. गोळी घे आधी, डोकं दुखतं ना. गोळी आता प्यायला बसणार ना आपण, गोळी नको. ते काय रिएक्शन व्हायची. आणि डोकं काय, डोक्याला मार गोळी. एकदा प्यायले ना मला सगळं नीट होतं. चल आवरूया आणि निघूया. चल 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 लवकर. चल चल. अहो साहेब, मी खरंच केलं ना यांचा खून. मॅमला सांगा. अहो मॅडम, बघा ना काय म्हणताय ते. मी कशाला माझ्याच नवऱ्याचा खून करेन. शांत व्हा तुम्ही. एवढे मॅडम, हा मोबाईल यांच्या घरातच होता. हो, पण हा फोन माझा नाहीये. मग घरात कसा आला? अहो मला माहित नाहीये. मॅडम, तुम्हाला पण असंच वाटतंय का मी खून केलाय? धनराज यांचा टीव्हीवर व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही. त्यानंतर सोशल मीडियावर तसाच पण थोडा मोठा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचा IP ॲड्रेस जेव्हा आम्ही ट्रेस केला तेव्हा असं लक्षात आलं आमच्या की तो तुमच्या मोबाईलच्या नंबरवरनं पाठवला गेलाय. आणि जेव्हा लोकेशन ट्रेस केलं तेव्हा ते तुमच्या घराजवळ, आणि मोबाईल देखील यांच्याच घरात सापडला. हो, पण हा मोबाईल माझा नाहीये. मी खून नाही केलाय. हो, कोणी केलंय असं वाटतंय तुम्हाला? मला नाही माहित. तो मोबाईल तुमच्याकडे कसा काय आला? मला खरंच माहित नाही हो मॅडम. बरं, या काही दिवसात तुमच्या घरी कोणी आलं होतं का? हो, माझे शेजारी अजय आणि कुलदीप आणि शिवानी. या चौघांशिवाय अजून कोणी आलं होतं का? नाही मॅडम. मॅडम, आम्ही चौकशीसाठी गेलो होतो. हो, म्हणजे हे आणि ते चौघं, यांच्याशिवाय कोणी नव्हतं आलं. तो अजय, तो कधी आला होता? आणि त्याच्यासोबत कोणी आलं होतं का? नाही नाही, एकटाच आला होता तो. अच्छा, कशाला आला होता तो? ह्यांच्या खुनाशी त्याचा काही संबंध नाही असं सांगत होता. जेव्हा तो तुमच्या घरी होता तेव्हा संपूर्ण वेळ तो तुमच्या नजरेसमोर होता का? हा, नाही, मी एकदा पाणी आणायला आतमध्ये गेले होते आणि परत आले. अच्छा, म्हणजे अजयनेच व्हायरल केलाय हा व्हिडिओ? हो, तो अजयच असेल. सीतचा शिवानीसाठी आणि ह्यांचा पैशांसाठी खून केला असेल त्याने. सीतचा शिवानीसाठी म्हणजे? शिवानीसाठी या दोघांमध्ये वाद होत होते. कुलदीप आला होता, त्यानेच सांगितलं मला. ठीक आहे, तुम्ही गेलात तरी चालेल. काही असेल तर आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ. लक्ष्मी, यांना रिक्षात बसवून देशील? येस मॅम. चला.
पण मॅडम मी खरंच खून केलेला नाहीये हो. अहो चौकशीसाठी बोलवलं तुम्हाला. अजिबात काळजी करू नका. ज्यांनी खून केलाय ना त्याला आम्ही पकडणार. या तुम्ही. चल. त्या शिवानीवरून अजय आणि सिद्धांतची भांडणं होत होती. प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं असं समजून त्यांनी सिद्धचा खून केला नसेल ना. आणि धनराज सोबत पैशांचं मॅटर. पैशासाठी माणसं रक्ताच्या नात्याचा घोट घेतात आणि धनराज तर मित्राचे वडील होते. सगळे पुरावे त्या अजयच्या विरोधात आहेत. त्याची चौकशी करायला हवी आपल्याला. पण मॅडम तो अजय तर बेलवर बाहेर आहे. वाडकर तुम्ही अजयवर लक्ष ठेवा. आता विश्वजित चंद्रा काय कोणी असला ना तरी ते अजयला वाचवू शकणार नाही. धनराज भालेकर याच्या खुनाच्या आरोपाखाली अजय आता आज जाणारच. सर आपका कॉकटेल. आइस डाला. हाँ सर डाला. बेस्ट. With love from Goa.